गुड मॉर्निंग सगळ्यांना. काय चाललंय होय ग? काम सुचतंय का सकाळचं? उठलं आंघोळ केले की काय धंदा लावलाय काय कळा नाहीच मला. शाळेत जायचंय का? आ काय आहे आज? आज आहे घटस्थापना. आज 9 दिवस सगळ्यांची मज्जा. लय मोठा उत्सव असतो. आणि आमच्या झाडाचा फंटा मोडलाय रात्री. इतकं वारं होतं, इतकं वारं, आणि पाऊस पण तितकाच होता. साऱ्या दारात राडा चालता. एवढं सगळं झाडून काढलं. एवढं थोडंसं राहिले. सकाळपासून झाडाच काढायला चाललाय. दारात तर कुठं जागाच नव्हती. सगळीकडे केरच केर झालता. आणि तो फंटा मोडलाय. आता ती फंटा कसा काढायचा काय दोन ती झाडं तवर मोडून जायची खालची. सगळी वाकले ते मोठाचे मोठा फंटा मोडून पडला. इतकं वार होतं. सगळी झाडं वाकडी तिकडी झाली. पार उशीरच झाला आज कामाला. पण कुत्र्याचा आराम चाललेला आहे. अण्णा उरक. निम्या त्या साड्या वाळू घातल्यात. रात्री वाळ्या नव्हत्या त्याच्यामुळे. चला घरात काय चाललंय बघूया. भाजी घातली शिजायला. कुठली कुठली आणली आहे? तांदूळची शेपा होय. त्यात मेथी 3 प्रकारच्या करता होय. पण मोकळी बर का हो ही भाजी. डाळ नाही टाकली आता? टाकली होय. डाळ पण टाकली मस्तपैकी. आणि रातच्या पुरण आहे अजून. पोळ्या करायच्या, चपात्या करायच्यात पोरांना. होय आता कणिक मळून ठेवली. आणि आज काय आमच्या आत्याने बघा पिवळ्या कलरची साडी ही घातली. या आमच्या आत्याने कालच नियम करायचा. हाय ती नियम करायचा वय बर. असं ती काय म्हणतात ना तसं करायचं नाही. असं ती इटवण नसं पिवळा कलर नाही पण हाय त्यातली त्यात असू द्या. नियम करीत राहायचं. तो का म्हणे त्यातली त्यात. तो का म्हणे त्यातली त्यात. पिवळ्या कलरच्या साड्या बरच प्रकारच्या आहेत. त्या लय गर्द फिक्कट पिवळा म्हणतात ना आज आहे. उद्या कुठला कलर आहे मला नाही माहिती. थांब आठवून दे. हिरवा होय. उद्या हिरवा कलर आहे. असू दे तर चला. मी चालली होती बाहेर कपडे धुवायचे. ती घुरं नेऊन बांधली. निमार्द झाडून काढले. आणि बाकीचं पण राहिले झाडायचं. पाऊस आला की हे असंच असतं. बोला. पप्पाच्या फोन मध्ये का नाही गेम घेतली फ्री फायर. पप्पाचं आलं आणि ते दिसलं मोबाईल ही झालेला. मला काय सांगायचं नाही. लपून ठेवली त्याने. परत मार खाल्ला. पप्पाने खवाळलं. तुम्ही तुमचं जबाबदारीने ही करा. त्याने घेतली आणि मी गेली तर लगेच करायचं. आणि आज पण सुटलं वारं. मला वाटतं आज पण पाऊस आहे काय म्हणून. मला वाटतं आता 9 दिवस पाऊस असेल. त्याच्यामुळं काय सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. छान छान म्हणलं सकाळचा एक पुढे होऊन जाऊन द्या. कपडे धुवायला टाकली होती. सगळं गुरांचं पण आवरलं. ही पण घर मस्त स्वच्छ केलंय. तुम्हाला दाखवलं नव्हतं काल. ए उठ ना. ती फोन ठेवून दे त्यांचा. घरी ठेवला की लगेच सुरूच होय. हे असं पसारा ठेवलाय नीट. इकडं कपाटी होतं ती त्यांना दिलं. ती त्यांचा लय गावा ती काय करायचं इकडं तिकडं टाकायचं सारखं म्हणून त्यांचं सगळं असं एका साईडला ठेवले. ते लॅपटॉप ही आणि बाकीचं काय कॅमेराच्या पिशव्या आहेत ती भरलंय त्यांनी. मांडायचं राहिलंय. इकडं असं स्टँड ठेवलंय. आणि इकडं 2 बॅगी ठेवल्या साड्यांच्या माझ्या घडी करून. असं व्यवस्थित व्हायचं लावलं. साधंच घर पण व्हायचं नीट ठेवावं लागतंय ना. त्यांचं इकडं पिन पडली तिकडं काय पडलं. आणि रोज उठून सकाळचं कीर्तन महाग. त्याच्यापेक्षा म्हणलं सगळं नीटनीटकं ठेवलेलंच बरं. रोज नकोच कार महाग. सकाळचं कोंबड्यांना खायला टाकलेलं त्याच्यामुळे कोंबड्या वराट्यात. कोंबड्यांना खायचं नव्हतं. हीच राडा काढत बसली. अजून तरी लय राहिलाय. कट्टाळा येऊन गेलाय नुसता. नको नको झालंय. काय येतंय आमच्या इथे लय मोठी घोरपड आहे. आणि तिथं आणखी कोंबड्यांना अशा कोंबड्या वराट्यात ना बसले की मला धुवायच्यात कपडे. सगळे आणून ठेवले ती. त्या म्हणलं कपडे धुवायचं. आट्या करते चपाती होती. कपडे पण वाळायला लागते. गोरं बांधलं तिकडं चरायला. एका गाईला मुरकीन ती राहिली घालायची. ती म्हणलं आता चरून आणल्यावर घालावतं. इकडं बांधल्या तर पटांगणात असे.
बाय सगळ्यांना.